काय तुम्ही सुखदेव आरती करी म्हणायचे ना का तुम्ही थांबून दिला म्हणजे। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामीच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, फायनली आता टाइम होता आहे संध्याकाळचा 7:04। तर आज आहे वांगेसाठी ना बाबा, वांगेसाठी ना बाबा, वांगेसाठी ना आज हा वांगेचा आमच्या इथे का छोटे तळी वगैरे भरतो आम्ही। आणि या दिवशी चंदनपुरी येथे जत्रा वगैरे असती। मारेगाव या ठिकाणी एकदम सुप्रसिद्ध गाव आहे ते मारेगाव। त्या ठिकाणी चंदनपुरी नावाचं एक गाव आहे छोटंसं, तिथे जत्रा वगैरे भरती। तर आता इथे तळी भरायचा, आम्ही तळी भरणार आहे। बाबा, मी, अजून माझा भाऊ, दोन म्हणजे 5 जण आता तळी भरण्यासाठी। तर ते येत आहे, मी आलेलो आहे, बाबा आलेले बघा, बाबा इथं बसलेली। तर आता चला तळी वगैरे भरूया। आता आजींच्या इथं भरायची, मामांच्या इथं, त्यानंतर दरडे मामांच्या इथं भरायची, त्यानंतर आपल्या दीपकच्या इथं भरायची। दीपक तुम्ही बघितलेच आपल्या व्हिडिओमध्ये। त्यानंतर बघूया निलीला आजींच्या इथं भरायची ना का बाबा, आहे ना? हां, तर चला आता आधी इथं वरून घेऊ। इथं आजीने तयारी वगैरे केलेली आहे तळी भरायचं, तुम्हाला दाखवतो कसं काय घ्यावं लागतं तळी भरण्यासाठी। तर कुठे जाऊ नका, व्हिडिओ बघत राहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, फायनली आजचा ब्लॉग इथून सुरू करूया। तर या ठिकाणी आजीने देव वगैरे घेतलेले ताटामध्ये, तांब्याच्या ताटात। त्यानंतर भाकर, वांग्याचं भरीत, आंब्याची पानं, खोबऱ्याची वाटी आणि तांब्या आपला, त्यात थोडंसं पाणी घेतलं। त्यानंतर पाणी ठेवले 5, त्याच्यावर खोबऱ्याची वाटी ठेवली आणि देव वगैरे ठेवली। आता आपल्याला तळी भरायची, त्यासाठी सर्व तयारी झाली। आता फक्त 2-3 जण यायची तळी भरण्यासाठी, मला बोलवून आणतो मी, आपण तळी भरायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला सांगितलं मी, वांगे सट म्हणजे त्यालाच म्हणतात चंपाषष्ठी, सॉरी ते सांगितलं राहिलं व्हिडिओमध्ये, त्याला चंपाषष्ठी असं म्हणतात। तो एक प्रकारचा सणच असतो। या दिवशी भरपूर गर्दी वगैरे असते मालेगाव या ठिकाणी। म्हणजे मालेगावला तुम्हाला सांगितलं चंदनपुरी गाव आहे, त्या ठिकाणी म्हाळसा आणि बानाई त्या ठिकाणी राहिलेली, असं मी ऐकलेलं आहे मम्मी आणि पप्पांकडून। तर मी या व्हिडिओ तुम्हाला सांगितलं। तर आता बघूया, अजून तर कोणी आलेलं नाही इथे, येते बाबा इथं बसलेले, पूजा वगैरे करताय। तर आता आपण पण पूजा वगैरे करून घेऊ आणि सर्व आल्यावर सुरुवात करू। त्याला जायचं ना बाबा, येळकोट येळकोट, जय मल्हार, जय मल्हार, जय कोट दादा ना जाता की जय। नीळा घोडा पाय में तोडा, कमरी करुटा, बेबी हीरा, मस्तक तीरा, अंगावर जादू, बाळ सुंदरी, आरती करी, देववारी, नानापुरी, बोल गंगाचा बडका, येळकोट येळकोट, जय मल्हार। नाही म्हणजे बाबा आज गडिया सुरुवात झाली, किचव ना वजरची जात्रा करते ना रे, अशी पाहिजे गाली किचवायची बस बस घ्या। बोल चंद्र महाराज की जय। नीळा घोडा पाय में तोडा, कमरी करबुटा, बेबी हीरा, मस्तक तीरा, अंगावर जादू, बाळ सुंदरी, सुखदेव लाल, बाळ सुंदरी, बोल गणेश। काय बाबा अर्धच म्हणले ना, मी म्हणत होतो ना पुढं काय तुम्ही सुखदेव आरती करी म्हणायचे ना का तुम्ही थांबून दिला म्हणजे तुम्ही ना पुरं पाठ करून घ्या, म्हणजे ड्युटीला काम येईल ते पूर्ण पाठ करायचं। लय मोठं आहे मला वाटतं ना मा आपण। बोल खंडो महाराज की जय। नीळा घोडा पाय में तोडा, कमरी करबुटा, बेबी हीरा, मस्तक हीरा, अंगावर जादू, बाळ सुंदरी, आरती करी, देववारी, नानापुरी, बोल गणगाचा बडका। बोल खंड महाराज की जय। नीळा घोडा पाय में तोडा, कमरी करबुटा, बेबी हीरा, मस्तक तीरा, अंगावर जादू, बाळ सुंदरी, आरती करी, देववारी, नानापुरी, बोल गणगाचा बडका। बाबा गाव त्याला लय काय माहिती बघ, आपला देव इकडे आहे, कुलदैवत संगमनेरकडे, चारही बाजूने फेकायचे, 5 दिवसाला 5 दिवसाला ठेवून घ्या। पाय लागला करायचा, आवर रे दिप्या, काय लवकर पटापटा प्रसाद खायचा।
चला आता बाबांनी इथं पण तळी भरून झाली. त्याला म्हणा इकडं घास खा. काय भरली आम्ही तळी. बाबा बसले अजून. चला आता निघूया. तर मित्रांनो फायनली आता टाइम होता आहे 8:05. तर आता एक ठिकाणी चाललोय तळी भरण्यासाठी परत, म्हणजे मामाच्या इथे चाललोय. तर आता बाबा आणि मी चाललोय. ते बाबा आहे आणि आम्ही 2 व्हीलरवर चाललोय. तुम्हाला वगैरे घेतलं, हेल्मेट नाही घेतलं. मला कुठे जाऊ नका, व्हिडिओ बघत आता जस्ट इथून निघू आपण. तर मित्रांनो फायनली आता टाइम होत आहे 8:45. तर खूप लेट झालो. 8 वाजता गेलो होतो, आता 9 वाजले कंप्लीट. 15 मिनिट बाकी 9ला, म्हणजे 1 तास झाला आम्हाला जाऊन. थोडं लांबच पडतं, 2 व्हीलरवर गेलो ना, त्याच्यामुळे वेळ लागला. बाबा आणि मी गेलो होतो. तर आता भरपूर जास्त भूक लागली. ते तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये का तिथं आम्ही तळी वगैरे भरली. तिथं मुलं वगैरे नव्हते, तर शेजारी वगैरे बोलून आम्ही तळी वगैरे भरून घेतली मस्तपैकी आणि येऊन गेलो आता घरी इतक्यात. तर बाबा मावशी इथं थांबले, मी जस्ट आलो एकटा, गाडी वगैरे पार्किंग लावली. तर आता जात आहे घरी. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो जेवण वगैरे झाल्यावरती. चला. तर मित्रांनो फायनली आता टाईम होत आहे रात्रीचा 9:45, म्हणजे जवळजवळ 10 वाजलेले आहेत. तर आल्या मस्त 9 वाजता मी जेवण करायला बसलो. नंतर आता मग जेवण झालं, म्हणजे 1 तास मला जेवण करण्यासाठी लागला. जेवण वगैरे झालं. तर आता म्हटलं चला मित्रांनो भेटून देऊ आणि आपला जो पार्ट राहिलेला आहे एंडिंगचा तो आता स्टार्ट करून देऊ. तर आशा करतो की आजचा जो चंपा षष्ठीचा जो व्लॉग आहे तळी भरण्याचा तो तुम्हाला आवडला असेल. कसं वाटलं व्लॉग बघून? थोडीफार हसी मजाक पण झाली व्लॉगमध्ये, बघत असा पूर्ण बघा. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर असेल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सेट करून, कारण असेच व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे मिळत राहतील सकाळी 9 वाजता. तर आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय, टाटा, गुड नाईट, स्वीट ड्रीम.